श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण चाललो आहोत स्वामी समर्थ मठ पळसदरी येथे। तर सर्वांचे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत। चला तर आपण आता जाणार आहोत पळसदरी येथे स्वामींच्या मठामध्ये। तर इथे गेल्यानंतर ना ही कमळाची फुल आहे ना, एक फूल 10 रुपयाला होतं। खूप छान होतं। त्या मुलीची स्माईल पण मला खूप आवडली आणि ते आमच्यासोबत जे असणारे लोक होते ते 10 रुपयाला एक फूल असल्यामुळे बरेच लोक स्वामींसाठी घेत होते ते फुलं। तर आता हा आहे मंदिराचा परिसर। तर मंदिराच्या परिसराकडे आम्ही चाललो आहोत। तर तुम्ही पण बघू शकता, हा आहे पळसदरी येथील परिसर। मंदिराच्या बाहेरील भाग, इथे भाज्या वगैरे विकायला भरपूर महिला असतात। इथे पण मला खूप छान उमललेली अशी कमळाची फुलं दिसली, म्हणून मी तीही बघितली आणि तीही म्हटलं माझ्या कॅमेऱ्यामध्ये शूट करावी। खूप छान अशी पिंक कलरची कमळाची फुलं होती। आणि हा आहे पळसदरीच्या आतमध्ये येण्यासाठीचा एंट्रन्स। आता तुम्ही वरती श्री स्वामी समर्थ बघत आहात, किती सुंदर आणि लाईटमध्ये दिसते। तर हे आहे पब्लिक, भरपूर गर्दी होती। तर हा परत एकदा श्री स्वामी समर्थ। तर हे श्री स्वामी समर्थांचा पुढील भाग आहे। तर इथे मंदिरांमध्ये, इथे शॉपमध्ये अशी श्री स्वामी समर्थांची मूर्ती दिसली मला आणि ती खूप अट्रॅक्टिव्ह वाटत होतं, म्हणून म्हटलं चला व्हिडिओमध्ये घ्यावं। तर हे आहे फ्रंट गेट मंदिराचा। तर तुम्ही बघू शकता, हा आहे सुरुवातीचा भाग। तर इथून आम्हाला जायचं होतं लाईनमध्ये, कारण खूप गर्दी होती। तर म्हटलं चला आता आपण लाईनमध्ये नाही गेलो तर पुन्हा खूप लेट होईल, म्हणून मग लाईनमध्ये जाण्यासाठी त्यांची अशी अरेंजमेंट आहे। तर तुम्ही बघू शकता, अँगल्स वगैरे लावलेले आहेत खूप, आणि खूप मोठी लाईन होती। तर मी आता बघताय मी भाविक आहेत, अजून बरीच लोक माझ्या नंतरच्या मागच्या लाईनमध्ये सुद्धा होते। तर ही लाईन तुम्ही समोर बघता आहे, कारण रविवार होता त्या दिवशी, रविवारी असल्या कारणाने मीही गेली होती। त्यामुळे बऱ्याच लोकांना रविवार म्हटलं की सुट्टी असते। आणि इथे ना म्हणजे वृक्ष बनवलेला आहे। हा पूर्णपणे कागदांपासून बनवलेला आहे। ते स्टिकिंग वगैरे होत होते। तर तुम्ही बघताय किती लाईन वाढलेली आहे। तर आता आपण पोचणार आहोत मंदिरामध्ये। तर हा आहे मंदिराचा आतील भाग। तर मंदिरामध्ये जेव्हा आरतीचा टाईम वगैरे होता, पालखी वगैरे येणार होती स्वामींची, तेव्हा आम्ही लाईनमध्ये होतो। तर आता तुम्ही बघताय गजर, श्री स्वामी समर्थांचा नामाचा गजर चालू आहे इथे। तर मंदिरातलं दर्शन घेऊन आता आपण चाललो होतो महाप्रसादासाठी। तर ही आहे महाप्रसादासाठी लागलेली लाईन, कारण आरती झाल्यानंतर सर्व भाविक जे होते ते महाप्रसादासाठी लाईनमध्ये होते। तर दुपारची 12ची आरती होती तिथं। तर हा महाप्रसादाची लाईन, आता तुम्ही बघताय महाप्रसाद आम्हाला मिळालेला आहे। तर तो खूप छान पद्धतीचा होता। आता आज आमची ट्रिप तुम्हाला कशी वाटली तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा। नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, थँक्यू। भेटू पुन्हा।